नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो खूप मोठी अपडेट. चला तर बघूया आपल्या लाडक्या बहिणीसाठी काय नवीन अपडेट येत आहे. 8,000 लाडक्या बहिणीचा दसरा नाही आसरा. पैसे परत करावे लागणार. एक हप्ता वसूल होणार. केवायसी दरम्यान मोठी अपडेट. चला तर लाडक्या बहिणींनो, मी तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाडक्या बहिणींनो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणीचा दसरा आसरा होणार नाही. 8,000 लाडक्या बहिणीकडून यापूर्वी लाटलेल्या हप्त्याची पैनापै वसूल करण्यात येईल. या बहिणी तुमचा नंबर आहे का? चला तर बघून घ्या तुमचा नंबर आहे का लाडक्या बहिणी योजनेच्या लिस्टमध्ये. लाडक्या बहिणीचा दसरा आसरा होताना दिसत नाही. त्यांना नुकतंच केवायसी पूर्ण करण्याचा आदेश धडकला आहे. तर त्याच पतीचे आधार कार्ड जोडणेही बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणीचा पत्ता साफ होणार आणि राज्य सरकारचा तिजोरीवर भार हलका होणार हे स्पष्ट आहे. तर राज्यातील 8,000 लाडक्या बहिणीकडून आतापर्यंत त्यांच्या खात्यात जितके हप्ते जमा झाले ते सर्व परत घेतले जाणार आहे. या हप्त्याची पैनापै वसूल करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. गेल्या ऑगस्ट महिन्याची या योजनेचा हप्ता जमा झाला. त्यावेळी निकषाची आटकाठी ठेवण्यात आली नव्हती. सरसकट ही योजना लागू करण्यात आली. तर ₹1,500 हप्ता ₹2,100 करण्याचे आश्वासनही राज्य सरकारने दिले होते. पण या योजनेनंतर निकषाची लाट आली तर काही भावराया सुद्धा योजनेचा लाभ घेतल्याचे तपासणीत समोर आले. त्यानंतर कसून छाननी करण्यात आली. निकष लागू करण्यात आले. लाडकी बहीण योजनेत अनेक सरकारी महिला फायदा लाटला. अशा सरकारी महिला कर्मचाऱ्यांची संख्या 8,000च्या घरात असल्याचे समोर आले. गंभीर असल्याच्या अशा महिला कर्मचाऱ्यांकडून वित्त विभागाने वसूल करण्याचे निर्देश दिले आहे. या कर्मचाऱ्याकडून एकूण 15 कोटी रुपयाची वसुली करण्यात येणार आहे. तर महिला कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. कोणत्या महिला योजनेचा लाभ? लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. तसेच त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी किमान वयाची 21 वर्ष कमाल पूर्ण असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यास सक्त मनाई आली आहे. या योजनेत लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा ₹1,500 जमा करण्यात येतात. तर या योजनेचा लाभ घेणाऱ्या 8,000 महिला कर्मचाऱ्यांकडून 1,500 कोटी रुपये वसूल करण्यात येणार असले तर केवायसी निकष पूर्ण करण्याचाही मोठा फटका बसणार आहे. तर धन्यवाद लाडक्या बहिणींनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.